पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी एका माथेफिरूला अटक केली आहे। हातात कोयता घेऊन तो पुतळ्याच्या चौथऱ्यावरती चढला, मात्र त्याआधीच त्याला ताब्यात घेण्यात आले। दरम्यान गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। पुणे शहर जिल्हा काँग्रेसकडून हे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। आता महात्मा गांधींच्या पुतळ्याचं रक्षण करण्यात येणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर माथेफिरूला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली होती आणि या दरम्यान पुतळ्याची विटंबना नेमकी का करण्यात आली या संदर्भात जाबही विचारण्यात आलेला आहे। एकंदरीत माथेफिरूला अटक झालेली आहे आणि पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न जो झालेला होता पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ही संपूर्ण घटना जी ती घडलेली आहे आणि त्यानंतर आता या माथेफिरूला अटक करण्यात आलेली आहे। अशा प्रकारची घटना पुढे पुन्हा होऊ नये यासाठी आता खबरदारी सुद्धा बाळगली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मात्र महत्त्वाचा मुद्दा आपण जर बघितलं तर अशा प्रकारे ही मुजोरी नेमकी का केली हा देखील मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। गांधीजींच्या पुतळ्याची या ठिकाणी विटंबना केली जात होती, मात्र हे नेमकं का केलं हे अद्यापही कळू शकलेलं नाही। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा माथेफिरू जो आहे तो या ठिकाणी पुतळ्याची विटंबना करत होता। त्याला सध्या अटक करण्यात आलेली असली तरी देखील हे कोणी करण्यास सांगितलेलं आहे का हे देखील माहिती होणं अतिशय गरजेचं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आवाडे यांच्याकडून घेऊयात। सागर, हा माथेफिरू कुठला होता, त्याने हे कृत्य का केलेलं आहे, काय माहिती मिळाली आहे? शुक्ला नावाचा हा व्यक्ती आहे आणि हा विश्रांतवाडी परिसरामध्ये राहतो। अशीच माहिती जी आहे ती आता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हा चबुतरा आहे आणि त्याची तोडफोड करत तो महात्मा गांधीच्या पुतळ्यावरती चढलेला होता। कोयत्याने त्याने वारही केलेले होते, मात्र परिसरातील नागरिकांनी त्याला बाजूला केलेलं आहे। त्याला पोलिसांनी अटक केलेली। या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे पोलीस निरीक्षक आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ते माहिती देतात। गायकवाड, रवींद्र गायकवाड, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असणारा हा चबुतरा आहे आणि यावरती त्याने तोडलेला आहे। मारहाण करण्यात त्याला या परिसरातील नागरिकांनी रात्री मारहाणी केलेली पाहायला मिळते। कधीपासूनचा आहे हा? आपल्यासोबत गायकवाड सर काय माहिती सगळी डिटेल्स? सूरज शुक्ला नावाचा इसम आहे, तो यूपी मधून आलेला आहे। त्यासाठी त्याला ताब्यात घेतलेलं आहे, विचारपूस करणं चालू आहे। त्यासाठी सविस्तर विचारल्यानंतर पुन्हा डिटेल कळेल आपल्याला की त्याचा उद्देश काय होता, काय करतो त्यासाठी। पण सर, कोयता ताब्यात घेतलाय का? त्याला नागरिकांनी ताब्यात घेतलं रात्री? रात्री ताब्यात घेतलंय काय नागरिकांनी त्याला? हो, पोलीस होते, आम्ही होतो, ताब्यात घेतलेलं आहे त्यांना, विचारपूस केलेला। पण प्राथमिक माहिती काय, किती वाजता आला होता, काय त्याचा हेतू काय होता? नाही, तो आता विचाराचा भाग आहे, तपासाचा भाग आहे तो। अजून तो तो जसं बोलतो तो खात्री करत आहोत। तो सांगतो प्रत्येक गोष्टीला आम्ही विश्वास ठेवत नाही, प्रत्येक गोष्ट आम्ही खात्री करून घेत होतो आम्ही। आपण काय सांगितलं त्यांनी प्राथमिक माहिती? प्राथमिक या ठिकाणी आलो होतो, मला असं वाटलं म्हणून मी मारलं म्हणतो, दुसरं काही कोयता कुठून आणला होता काय? तो वाई या ठिकाणी घेतला होता। तो नारळ सोळाचा कोयता होता, तो माझे रुद्राक्ष वगैरे विकायचा त्यासाठी घेतलेला होता तो। काय विकत होता? नारळ शाळ म्हणतात, शाळाचे ते नारळ सोळाचा कोयता होता छोटा। नक्की नारळ सोलायचा कोयता होता आणि याच कोयत्याने त्याने निश्चितच या संदर्भात अपडेट पुढे देखील घेत राहणार आहोत। सागर, तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।